त्याच्यामुळे बाह्यज्ञान होतं. अंतर्ज्ञान आपल्याला काही सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून जो ज्ञानी आणि बुद्धिमान पुरुष असतो तो बाह्य विषयातून आपलं चित्त काढून घेतो आणि वैराग्य धारण करतो, श्रेयस मार्गाचा अवलंब करतो, त्यालाच फक्त अंतर्मनात दडलेला हा आत्मा दिसू शकतो. पुन्हा पुढच्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे की पराजहा कामानुनयंती बालास्ते मृत्योर्यंती रितत्तस्य पाशम. लहान मुलाला सारखं खेळावंसं वाटतं आणि त्याची ओढ काही अभ्यासाकडे नसते. तर तो सुद्धा बालबुद्धी असलेला जो मनुष्य असतो, सामान्य मनुष्य जो असतो, तो बाह्यभोगांच्याच मागे लागतो आणि म्हणून त्याला अंतर्ज्ञान होत नाही, तो अंतर्मुख होऊ शकत नाही, अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करत नाही आणि म्हणून त्याला आत्म्याचे ज्ञान होत नाही आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होऊ शकत नाही. परंतु विचारी, श्रमिक, संयमी, सात्विक वृत्तीचा माणूस मात्र लोभ, मोह किंवा द्वेष ह्याच्यापासून दूर राहतो. त्यामुळे हे सगळे रिपू, षड्रिपू त्याला त्रास देऊ शकत नाही. त्याचे चित्त शांत राहते आणि देह निरोगी राहतो. आत्म्याची अमरता, विशालता, आनंदमयता, नित्यता याची अशा लोकांना ओढ लागते आणि मग त्या दिशेने ते साधना सुरू करतात. नश्वर भोगामागे ही माणसे कधीही लागत नाही आणि निष्काम भावाने शुद्ध वर्तन ठेवून विहित कर्मे करीत राहतात आणि म्हणून त्याला अशा लोकांनाच आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी आपण काय, हे नचिकेता तू काय करायला पाहिजेस हे इथे यमराज सांगत आहे. आणि त्यामुळे मी आधी म्हटल्याप्रमाणे द्वितीय अध्यायामध्ये आत्मज्ञान, पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं की आत्मज्ञान म्हणजे काय, आता द्वितीय अध्यायामध्ये ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावरती याच्याबद्दल यमराज नचिकेताला सांगत आहे. तर नचिकेत हे सगळं ऐकतो. वर आता मी जे म्हंटल ते, तर यमराजाचे शब्द ऐकताना नचिकेता आनंदात गुंग होऊन गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, आपल्या सांगण्यामुळे माझ्या मनातील संशय दूर झाला आहे. पण माझी समजण्याची शक्ती ती कितीशी असणार? मी किती लहान आहे. अजूनही आत्मज्ञानाचा विचार मला परत समजावून सांगा. आपल्या दारी मी सद्भाग्याने येऊन पोचलो आहे, तरी कृपया माझे समाधान करा. नचिकेताच्या या बोलण्याने यम अतिशय संतुष्ट झालेला आहे इथे आणि म्हणाला, शिष्याशी बोलताना, शिष्याला पुन्हा पुन्हा समजावून सांगताना सांगणाऱ्याचे ज्ञान, गुरुचे ज्ञान दृढ होते, गुरुचे ज्ञान वाढते. तुझ्यासारखा बुद्धिमान, रसिक आणि जिज्ञासू श्रोता आत्म्याविषयी पुन्हा पुन्हा मला विचारत आहे, तर मला सांगण्याचा कंटाळा कसा बरे येईल? तरी तुझे समाधान होईल या प्रकारे मी तुला समजावून सांगतो. आणि पुढच्या श्लोकात यमदेव नचिकेताला समजावतायत, येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शित मैथुनान एतेनैव विजानती किमत्र परिशिष्यते एतद्वै तत. डोळ्याने ते, जिभेमुळे चव घेता येते, नाकाने वास येतो, कानाने ऐकू येतं, त्वचेला स्पर्श झाला. हे ह्या सर्व गुण किंवा हे सर्व गुण बाह्य इंद्रियांचे वैशिष्ट्य आहेत. परंतु जे पुरुष किंवा ज्या व्यक्ती ह्याच्यातच रममाण होतात त्यांना आपल्याच हृदयामध्ये असलेले शाश्वत सत्य कधीच उमगत नाही. त्यामुळे अज्ञानी माणसाला आत्म्याविषयी काही कळत नाही, कारण तो बाह्य इंद्रियांच्या भोगातच व्यस्त झालेला असतो आणि तेच त्याला, ते विषय ज्ञानच त्याला हवं असं वाटत असतो. खरं बघायला गेलं तर यमराज नचिकेताला सांगतायत, हे नचिकेता, खरे पाहता सर्व विषयांची समाप्ती आत्म्याच्या ठिकाणीच होते आणि एकदा आत्मदर्शन झाले की तुला दुसरं की त्रैलोक्यामध्ये दुसरं काहीही मिळवण्यासारखे राहत नाही. आता चौथ्या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की स्वप्नांतम जागरितांतम चौभव येनानुपश्यती महांतम विभुमात्मानम मत्वा धीरून शोचती. शरीरात आत्मा हीच नित्य वस्तू आहे आणि आत्मा आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान देतो. जागृत असताना आपल्याला सर्व आत्म्यामुळेच जे बाहेरचं ज्ञान होतं ते आत्म्यामुळेच होत आहे आणि स्वप्नावस्थेत जे आपण सगळं बघतो त्याच्यावरही आत्म्याचंच राज्य आहे, ते पण आपल्याला आत्म्यामुळेच कळतं. तर जो
अज्ञानी पुरुष असतो तो काय करतो, हे जे सगळं ज्ञान होत आहे ते शरीरामुळे होत आहे, माझ्यामुळे होतोय, मी पणात अडकतो, शरीराच्या शरीर हेच मी म्हणजे शरीरच असं तो घेऊन बसतो, मी म्हणजे आत्मा हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागतो. तर मी म्हणजे शरीर. आता तुम्हाला असं प्रश्न पडेल की जी बाह्य इंद्रियाने जो आपण बाह्य विषयांचा उपभोग घेतो, तर मग आत्मा कसं, आत्मा तर ह्याच्यामध्ये काहीच नाही, तो हृदयामध्ये गुप्त ह्याच्यामध्ये बसलेला आहे. तर ह्या आत्म्याचं असं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे किंवा असं सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्य मरण पावतो आणि जेव्हा त्याचं प्रेत होतो आपण म्हणतो, तेव्हा त्याला डोळे, नाक, त्वचा वगैरे सगळं असतंच की नाही, શું કરે હાકલ ते काही कुठे जात नाही. करा तर इकडं कॉपरेट चालली हे सगळं असतंच, पण तरी सुद्धा त्याला कळतं का, मेलेल्या माणसाला ऐकू येतं का, दिसतं का, नाही. म्हणजे इंद्रिय आहेत पण तो उपभोग बाह्य इंद्रिय शाबूत आहेत पण तो घेऊ शकत नाही. मग कशामुळे उपभोग आपण घेऊ शकतो, तर आत्म्यानी चेतना जागृत केलेली असते आणि आत्म्यानी त्या इंद्रियांमध्ये चैतन्य टाकलेलं असतं, त्यामुळे आपण उपभोग घेऊ शकतो. म्हणजे सगळ्याचा करता करवता हा आत्माच आहे आणि हे ज्याला समजतं त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. आता आत्मा हाच कर्म करणारा आहे. य इमं मध्वम वेद आत्मानं जीवमंतिकात. आत्मा हाच कर्म करणारा आहे आणि कर्मफलांचा भोगता, म्हणजे हे जे सगळे आपण विषयाचं आपण एन्जॉयमेंट करत असतो ना बाहेरच्या सगळ्या जगाची, त्याचा भोगता पण आत्माच आहे. तो करूनही घेतो, करवतोही आणि एन्जॉय करणारा खरं म्हणजे तोच आहे, कारण शरीर आत्म्याशिवाय काही करू शकत नाही. आणि ही पंचेंद्रियाचं ज्ञान सुद्धा आपल्याला जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच होतं. म्हणजे हे सगळं आत्माच, करता करवता हा आत्माच आहे. कर्मफलांचा भोगताही तोच आहे, कर्म करणाराही तोच आहे आणि जीवरूपाने तोच प्राण शरीरामध्ये धारण करत असतो. घडणाऱ्या आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला शरीराच्या अंतर्गत, शरीराच्या बाहेर ज्या ज्या घटना घडत असतात त्या सर्व घटना आत्म्याच्या सत्तेमुळेच घडत असतात. आत्मा जीवाहून वेगळा नाही हे कळल्यावर मरणाचे भय उरत नाही आणि मग आत्मज्ञानी सर्वत्र निर्भय होऊन जातो आणि तो कोणाचाही आत्मानंतर तिरस्कार करत नाही. आपले आणि लोकांचे, मी आणि तू, आपोपर भाव त्याच्यामध्ये निर्माण होत नाही आणि हा भेद आत्मदर्शनाने दूर होतो. तर हे नचिकेता, तू ज्या आत्मदर्शनाविषयी मला विचारले होतेस हे त्याचे उत्तर होय. यहा पूर्व तपसो जातन मद्भ्य पूर्वमजायत गृहां प्रविष्ट तिष्ठन्तं यो भूतोभिर्व पश्यत एतद्वै तत्. सर्वांचा मूळारंभ हा कैवल्य रूप आणि कुठलाही भेद नसलेला असा आत्मा आहे आणि निर्विशेष हा त्याचा गुण आहे. ज्ञान हे त्याचं लक्षण आहे. बघा, यमराज नचिकेताला आत्म्याचं स्वरूप समजावून सांगतायत. कसा आहे तो, सर्वांचा मूळारंभ आहे. संपूर्ण सृष्टी निर्माण होण्यापूर्वीच्या आधीपासून हा आत्मा होता आणि या आत्म्याच्या तेजानेच या सर्व सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि त्यांनी ते इथे म्हटलेलं आहे की त्याचा दिव्य तपातून त्याच्या दिव्य तपातून हिरण्यगर्भ निर्माण झाला. आता हिरण्यगर्भ याचा अर्थ सोन्याचं अंड असं दिलेलं आहे. तर हा जो हिरण्यगर्भ होता त्याच्यातून मग सर्व सृष्टीचा खेळ मांडला गेला. त्याने मग ह्या आत्म्याने हा आत्मा त्याच्यातून निर्माण झाला. मग त्यांनी प्रथम अद्भुत जल निर्माण केले, पाणी निर्माण केले, मग बाकीची पंचमहाभूत निर्माण केली आणि मगच सर्व चराचर साकार झाले. तर हा आत्मा की ज्याला मनुष्याच्या आपल्या शरीरात असलेलं ते ईश्वराचंच रूप आहे, ईश्वराचाच अंश आहे. जात भेद धर्म या सगळ्यांच्या, देश काल सगळ्याच्या पलीकडे तो आहे आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीवामध्ये, पशु पक्षी प्राणी मानव अगदी वनस्पतींमध्ये सुद्धा ह्या ईश्वराचं तत्व वास करून आहे आणि आपल्या हृदयामध्येच तो बसलेला आहे. ईश्वराचा अंश त्याला आत्मा म्हणतात आणि जो अंश ब्रह्मांडात आहे, आपल्या शरीराच्या बाहेर आहे, त्याला ब्रह्म म्हणतात. म्हणजे ब्रह्म तेच आत्मा आहे आणि आत्मा हेच ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी, आपण नेहमी म्हणतो मीच ब्रह्म आहे, माझ्यातच ईश्वराचा अंश आहे आणि सर्व चराचरामध्ये ईश्वर भरून राहिलेला आहे.
तर शुद्ध ब्रह्माला विश्व, आता पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, आपण जे आदिती हे नाव तुम्ही ऐकलं असेल, आदिती माया, किंवा ही जी आदिती आहे ती शुद्ध ब्रह्माला विश्व निर्माण ब्रह्मदेव होता तो विश्व निर्माण करायला, किंवा शुद्ध ब्रह्म म्हणजे आत्माचा येतो, ब्रह्म आणि आत्मा हे काही वेगळे नाहीत. तर विश्व निर्माण करण्यापूर्वी ब्रह्माला जी स्फूर्ती झाली त्या स्फूर्तीला आदिती माया म्हटलं आहे किंवा आदिती देवी म्हटलं आहे. आणि ही सर्व विश्वाची माता असून आकाश आणि धरतीला तीच आधार देते. ही सर्वांची रक्षण करती आहे आणि मार्गदर्शक आहे. आणि वेदांमध्ये हिच्या अक्षय प्रकाशाची खूप स्तुती केलेली आढळते. सर्व देवांची सुद्धा हीच माता असून यज्ञावर सुद्धा हिचीच सत्ता आहे आदितीची. आणि म्हणून ज्ञानी पुरुष हिला आदिती असे म्हणत असतात. तर वृत्ती रूपाने हृदयात राहून ही विषयांचे सेवन करते. बघा, म्हणजे पुन्हा आपण जे बाहेर विषय सुख अनुभवतो, आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने जे विषय सुख अनुभवतो, त्याचा कर्मभोक्ता कोण आहे? तो कोण भोगतो? आत्माच भोगतो. आणि या आत्म्यालाच आदिती असं म्हटलेलं आहे. वृत्ती रूपाने हृदयात ती राहून विषयांचे सेवन करते. थोडक्यात म्हणजे आत्मशक्ती हीच आदिशक्ती आहे, आत्मशक्ती हीच आदिती आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे, आपण त्या दिवशी ह्याचा थोडासा उहापोह केला होता. जेव्हा कोणताही यज्ञ करायचा असतो तेव्हा ते यज्ञ करताना लायटरनी किंवा काड्यापेटीनी ते अग्नी प्रज्वलित करायचा नसतो. 2 काष्ठ असतात आणि ती काष्ठ एकमेकांवर घासून जो अग्नी निर्माण होतो त्या अग्नीतून तो यज्ञाच्या समिधा पेटवायच्या असतात आणि मग त्याच्यामध्ये आहुती देत राहायची असते. आणि यज्ञाची सांगता होईपर्यंत ते तसंच धडधडत ठेवायचं असतं, तो चालू ठेवायचा असतो. तर अरणी नावाच्या लाकडातून मंथन केल्यावर अग्नी प्रकट होतो. अशा यज्ञ अग्नीची स्तुती यज्ञव्रत घेतलेले लोक करत असतात आणि अतिशय सावधान राहून ते त्या अग्नीचं रक्षणही करत असतात. जे योगी लोक आहेत त्यांना ह्याच अग्नीचे दर्शन प्राण रूपाने आपल्या देहामध्ये होते. योगी पुरुषांना, आपल्याला इथे होऊ शकेल, पण कसे होऊ शकेल? त्याच्यासाठी आपण उत्तम साधक आधी बनले पाहिजे आणि योगी बनले पाहिजे. तर आपल्याला याच अग्नीचे दर्शन, आपल्याला योगाग्नी त्याला म्हटलेलं आहे, या अग्नीचे दर्शन प्राणरूपाने आपल्या देहामध्ये जो वस्ती असते त्याची, ते आपल्याला म्हणजे योगी जनांना तो अग्नी प्राणरूपाने जो शरीरात वसलेला आहे तो दिसतो, त्याचे दर्शन होतं. प्राणायाम करून ते त्याला प्रदीप्त करत असतात पुन्हा पुन्हा. आणि प्रत्याहार, धारणा आणि ध्यान करून, प्रत्याहार म्हणजे उपास तापास असं करून त्याग करायचा, ह्या गोष्टीचा त्याग, प्रत्याहार करणे. ध्यान धारणा करून विधीपूर्वक उपासना त्या अग्नीची करत राहतात. महायज्ञाचा अग्नी असो किंवा शरीरात असलेला योगाग्नी असो, त्याची तेजस्विता हीच आत्म्याची तेजस्विता आहे, असं यमराजांनी नचिकेताला सांगितलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये बघा, यत् यशोदेती सूर्यास्तम यत्र च गच्छति तम देवा सर्वे अर्पितास्तु अर्पितास्तदु नात्येति कश्चन एतत्वैदत. ग्रहमंडळे ज्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत असतात, जो प्राणी मात्राला आपल्या तेजाने जीवनशक्ती पुरवत असतो, पृथ्वीच्या गतीमुळे जो उगवत असतो आणि मावळत असतो. आपल्याकडे तो उगवलेला असेल तेव्हा आपल्या विरुद्ध जो देश आहे अमेरिका, तिथे तो मावळलेला असतो. आणि हे कशामुळे होतं? पृथ्वीच्या गतीमुळे होतं. पृथ्वीच्या गतीमुळे जो उगवतो किंवा मावळतो त्याची साधक आराधना करतात आणि बुद्धीला सत्कर्माची प्रेरणा मिळावी म्हणून सूर्याची उपासना करतात. आणि हा तेजोनिधी सूर्य पण आत्म्यातच शेवटी विलीन होतो. आत्मा म्हणजे काय आहे? ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? ईश्वराचा अंश. जो शरीराच्या बाहेर आहे ईश्वरी अंश त्याला ब्रह्म म्हणतात, आपल्या शरीरात आहे त्याला आत्मा म्हणतात. आणि हा तेजाचा निधी असलेला सूर्य पण आत्म्यातच विलीन होतो आणि अनंत रूपाने सर्वत्र राहणाऱ्या आत्म्याला सोडून, आत्म्याशिवाय अनंत रूपाने, त्याची विविध रूप आहेत आत्म्याची म्हणजे ब्रह्माची, संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र रूपाने तो ईश्वर वास करत असतो. सर्व प्राणी मात्रांच्या मध्ये तो असतो, सर्वत्र चराचरात भरून राहिलेला असतो.
आणि त्याच्याशिवाय त्याला सोडून म्हणजे त्याच्या खेरीज संपूर्ण त्रिभुवनात कोणीही राहू शकत नाही. हा त्याचा अर्थ आहे. हे नचिकेता, तू हे समजून घे. यदेवेह तद्मुत्र यद्मुत्र तद्विन्वः मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. पृथ्वीवर आता आपण वेगवेगळ्या आकृत्या बघतो, वेगवेगळे प्राणी बघतो, पक्षी बघतो, डोंगर, दर्या, काय 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 बघतो, वेगवेगळी माणसं बघतो, खूप काय काय आपल्याला आपण पृथ्वीवर बघत असतो. तर हे जे सगळं वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला पृथ्वीवर दिसत असतात, आकाशात वेगवेगळे ग्रह, तारे, नक्षत्र सगळं दिसत असतं, त्याच्यामध्ये विविधता आढळते. पण जरी विविधता दिसली तरी त्यातील काहीही परमात्म्यापासून वेगळं नाही. आसक्ती, अज्ञान, मोह यामुळे आपल्याला भेद दिसतो. ते वेगवेगळं आहे असं आपल्याला का वाटतं? अज्ञानामुळे वाटतं. आपण विषय सुखाच्या मागे लागलेलो असतो, त्यामुळे आत्मज्ञानाचा अभाव असतो, त्यामुळे आपल्याला ते वाटतं. आणि हे सगळं असं झाल्यामुळे, भेदाभेद मनामध्ये आल्यामुळे आपण दुःखी होतो. माणूस दुःखी होतो आणि दुःखाच्या भोवऱ्यात तो फिरत राहतो आणि मृत्यूपासून मृत्यूकडे जातो. मृत्यूपासून मृत्यूकडे जातो म्हणजे मृत पावल्यानंतर पुन्हा दुसरं शरीर, ते शरीर मृत म्हणजे मृत्यूकडून मृत्यूकडे जातो आणि तो कधीही जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकत नाही. हे नचिकेता, हे ज्ञान तू ऐक आणि ग्रहण करून ठेव. ह्याच्यामध्ये पण हेच दिलेलं आहे की या ब्रह्मतत्वापासूनच सूर्य उगवतो, ह्याच्यातच सूर्याचा अंत होतो आणि त्याच्यावरच सर्व देवांना त्याचाच आधार आहे. त्याचे अतिक्रमण कोणीही करू शकत नाही आणि ज्याची मर्यादा कोणालाही उल्लंघिता येत नाही. हे नचिकेता, तेच हे ब्रह्मतत्व आहे, तेच हे आत्मज्ञान आहे. यदेवेह तद्मुत्र, हे आपण बघितलं पृथ्वीवर वेगवेगळ्या दिसणाऱ्या ज्या आकृत्या आहेत, त्या आकृत्या जणू काही आपल्याला आत्म्याचं व्यापकत्व सांगत आहे. ईश्वराने हे सारे जग व्यापून टाकले आहे. जी जी वस्तू आपण बघतो, जे जे तेज आहे, लक्ष्मी, तेज, वैभव ह्यानी युक्त अशी जी जी वस्तू आहे, ती सर्व प्रत्येक वस्तू परमात्म्याच्या किंवा परमतत्वाच्या तेजाच्या अंशापासून झाली आहे. तोच वैश्वानरूप अग्नी होऊन प्राण्यांच्या देहात राहतो. आता आपल्या देहामध्ये आपण बघितलं की हृदय गुहेमध्ये लपून बसलेला तो आत्मा आहे आणि तेच हृदय गुहेमध्ये. पहिला प्रश्न नचिकेताने काय विचारला होता की माणूस मृत्यू पावतो, पण तरी सुद्धा काही जण म्हणतात तो आहे, काही जण म्हणतात त्याला पुढची गती मिळाली. तर जे मनुष्याच्या मृत्यू बरोबर नष्ट होत नाही असं काहीतरी आहे, ते काय आहे ते तू मला सांग. तर ते हेच आहे की हृदयामध्ये लपून राहिलेला हा जो आत्मा आहे, हे जे आत्मतत्व आहे, तेच हे आत्मतत्व आहे. सर्वांच्या हृदयात तोच अधिष्ठित आहे. जे ते सूर्यामध्ये असून सर्व जगाला प्रकाशित करते, ते जे चंद्रात आहे आणि जे अग्नीतही आहे, ते सर्व तेच त्या परमात्म्याचेच आहे, ईश्वराचेच आहे. आणि ईश्वरालाच काय म्हटलेलं आहे? ब्रह्म. बाहेर चराचरात असलेलं ईश्वर असेल तर ब्रह्म, हृदयात असेल तर आत्मा. तर ते तेज चंद्रात, अग्नीत, सूर्यात, वाऱ्यात सर्वकडे भरून राहिलेलं आहे आणि त्यांनी व्यापलेले नाही असे एकही ठिकाण ब्रह्मांडात सापडणार नाही. म्हणजेच अनंत रूपाने सर्वत्र राहणाऱ्या आत्म्याला सोडून त्रिभुवनामध्ये कोणीही राहू शकत नाही. आता पृथ्वीवर ज्या ह्या वेगवेगळ्या आकृत्या दिसत आहेत किंवा आकाशामध्ये ग्रहतारे दिसत आहेत, त्याच्यात विविधता असली तरी त्यातील काहीही परमात्म्यापासून वेगळं नाहीये. हे तुम्ही जाणून घेतलंस, हे नचिकेता, हे तू जाणून घेतलंस तर तुला आत्मज्ञान होईल आणि मग तुझं जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती होईल. मनसैवद माप्तव्यम नेह नानास्ति किंचनम मृत्योः स मृत्युम गच्छति य इति नानेव पश्यति. या त्रैलोक्यात सर्वांच्या हृदयात वास करणारा हा आत्मा एकच आहे. असं नाही तुझा आत्मा वेगळा आहे, माझा आत्मा वेगळा आहे, हिचा वेगळा आहे, पशु पक्षातला वेगळा आहे, कुत्रा, मांजर, मासा, सजीव सुद्धा म्हणजे वनस्पती सुद्धा, सर्वांच्या हृदयात वास करणारा आत्मा एकच आहे.
या ज्ञानाचे आता आपण म्हटलं होतं की दुसऱ्या अध्यायामध्ये यमदेवानी नचिकेताला आत्मज्ञान प्राप्त करण्याचे उपाय मला तू सांग किंवा उपाय सांगितले आहेत. नचिकेताने विचारलं होतं की आता हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे ह्या श्लोकामध्ये आता यमदेव सांगत आहे. या त्रैलोक्यात सर्वांच्या हृदयात वास करणारा आत्मा एकच आहे. तर या ज्ञानाचे हे जे ज्ञान आहे ते तू प्राप्त करून घे. आणि कुठून प्राप्त करून घ्यायचं आहे? आपण पाहिलेलं आहे की वाचून कितीही पुस्तकं कितीही वेळा तुम्ही वाचा, त्याच्यावरती कितीही चर्चा करा, तुम्ही कॉन्फरन्सेस करा, त्याच्यासाठी कार्यशाळा घ्या, त्यातून तुम्हाला हे ज्ञान मिळणार नाही. तर गुरुमुखाने श्रवण करून जो ह्यातलं हे ज्ञान असणारा गुरु आहे, ज्याला आत्मतत्वाचं ज्ञान आहे, अशा गुरुकडून, आता हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, समजा मी केमिस्ट्री शिकलेली आहे तर मी केमिस्ट्रीच उत्तम शिकवू शकेन. मी वाचून वाचून फिजिक्स शिकवलं तरी ते समोरच्याला कळणार नाही किंवा ते शिकवणं होणार नाही, किंवा तुम्हाला येत नसताना तुम्ही वाचून वाचून काहीतरी वाचाल तुम्ही, पण त्यामुळे तुम्हाला ते सर्वार्थाने ज्ञान मिळणार नाही. तसंच हे आहे, ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे अशा गुरुकडून, अशा गुरुमुखाने श्रवण करून ऐकून घ्यायचं. नुसतं ऐकून चालणार नाही, वारंवार चिंतन करायचं, वारंवार त्याचं मनन करायचं. शुद्ध मनाने श्रवण करून प्रेमपूर्वक मनन करावे असं इथे म्हटलेलं आहे. नंतर निष्ठापूर्वक सर्व शक्ती एकवटून त्याचं अनुष्ठान करावे. विषयासक्तीला दूर ठेवा, ध्यान करा, अभ्यास करा आणि साधनेचा वारंवार, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो ना, वारंवार त्याची रिव्हिजन करायची आहे, मनन चिंतन करायचं आहे. विषय भोगामध्ये तुम्ही अडकू नका आणि आपल्या लक्ष्यावर ध्येय ठेवा. ध्यान, अभ्यास आणि साधनेचा कंटाळा न करता हृदयामध्ये भक्तिभाव अखंड असावा. भक्तिभाव अखंड असावा म्हणजे आपल्याला काय पाहिजे हे ध्येय एकदा तुम्ही निश्चित करा. त्या ध्येयावर तुम्ही तुमची भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा आणि श्रेयस मार्गाने चालत राहा. त्यामुळे काय होईल, तर त्या व्यक्तीचे चित्त सुसंस्कृत होऊन त्याला आत्मबोधाचे सामर्थ्य प्राप्त होते. बघा, यमराजांनी काय सांगितलंय, तुला आत्मबोध होईल असं नाही, तुला आत्मबोध घेण्याचे सामर्थ्य त्या व्यक्तीला प्राप्त होईल. आणि सृष्टीमधील विविधता पाहूनही आत्म्याच्या एकत्वाचे ध्यान साधकाने निष्ठापूर्वक ठेवावे. सृष्टीमध्ये सगळ्या अनेक आपल्याला मोह घालणारे अनेक प्रलोभन आहेत, वेगवेगळं आहे, आणि अनेक प्राणी, पशु, पक्षी सगळे आहेत, पण त्या सगळ्यांच्यात एकच आत्मा आहे. विविधता पाहूनही त्यांच्यामध्ये एकच आत्मा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. आणि त्या एकत्वाचे ध्यान साधकाने निष्ठापूर्वक ठेवावे. लौकिक व्यवहार करतानाही मनामध्ये भेदभाव आणू नये. अशा साधकाला शोक, मोह, राग, द्वेष याचा स्पर्श होत नाही. षड्रिपू त्रास देत नाहीत. सर्व मोहांच्या आणि प्रलोभनांच्या पलीकडे तो जातो. तो सदा समाधानी असतो आणि त्याची मृत्यूच्या भोवऱ्यातून सुटका होते. पण जो असा वागत नाही तो मात्र त्या मृत्यूच्या ह्याच्यातून सुटका करून घेणं त्याला कठीण असतं. आता पुढच्या याच्यामध्ये यमराजाने आणखीन एक त्या आत्म्याला आणखीन एक उपमा दिलेली आहे. अंगुष्ठ मात्र हा पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती, ईशानुभूत भव्यस्य न ततो विजुगुप्तसे एतद्वै तर. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये दहर नावाची पोकळी, असं उपनिषदात म्हटलंय. प्रत्येक प्राण्याच्या, माणसाच्या पण नाही, प्राणी, जीव, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये दहर नावाच्या पोकळीत लहानशा अंगठ्या एवढी आकृती धारण करून ईश्वर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वास करत असतो. आता त्या आत्मतत्व जे आहे, त्या आत्मतत्वाचं स्वरूप यमराज सांगतोय नचिकेताला. तो गुहेत लपलेला असतो हे आपण बघितलं. तर त्या त्याचं स्वरूप काय आहे, दहर नावाच्या पोकळीत लहानच्या अंगठ्या एवढी आकृती धारण करतो तो, आणि ईश्वर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वास करत असतो. आपण नेहमी म्हणतो ना की संकट आलं तरी घाबरायचं नाही, देव आपल्या बरोबर आहे. देव आपल्या बरोबर आहे म्हणजे काय, की
देव आपल्या बरोबर आहे म्हणजे आपल्या हृदयामध्ये तो स्थित आहे आणि तो आपल्या भल्याचाच विचार करणार आहे आणि तो आपल्याला संकटातून बाहेर काढणार आहे, ही श्रद्धा असणं. का? कारण अंगठ्या एवढं अगदी छोटासा अंगठ्या एवढी आकृती धारण करून ईश्वर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वास करत असतो. आणि भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ ह्या सर्वांचे नियंत्रण हाच नारायण करत असतो. हे जेव्हा तुम्हाला कळून चुकेल तेव्हा तुम्हाला आपोआप विरक्ती येईल आणि तुम्ही द्वेष, लोभ, राग, मत्सर सगळ्याच्या पलीकडे जाल आणि तुम्ही आत्मज्ञान घेण्यास योग्य असा साधक व्हाल. तुम्हाला आत्मज्ञान मिळेल असं कधीही यमराज म्हणत नाहीये. तुमची तयारी करतोय तो, की कशी तुम्ही तुमची स्वतःची तयार केली की मग तुम्हाला पुढे आत्मज्ञान होणार आहे. अंगुष्ठ मात्र पुरुषो ज्योतिरिवा धुमकः ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उश्वः एतद्वै तत्. आता पुढच्या श्लोकामध्ये उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे, नंदादीपाची ज्योत जशी तेवत असते ना, तसा हा अंगठ्या एवढा पुरुष हृदयात तेवत राहतो. ह्या ज्योतीला धूर किंवा थरथरणे ह्याचा त्रास नसतो. ही शांत असते, स्थिर असते आणि त्रिकालाचे नियंत्रण करत असते. वरती म्हटलेले आहे भूतभव्य म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ त्रिकालाचं नियंत्रण ती ज्योत करत असते. नामगुणाचे भेद तिला बाधक होत नाही. ह्या ज्योतीलाच आत्मा असे म्हणतात. शरीराचे येणे, जाणे, कर्म करणे, फळ भोगणे, सर्व सर्व चांगली कृत्याचं फळ भरणे, वाईट कृत्याची शिक्षा, त्या सगळ्या कृत्यांचे परिणाम हे सर्व या आत्म्यामुळे होत असते. आणि अज्ञानी माणसं मात्र हट्टाने आत्मज्ञानासाठी हे आत्मसात करायच्या ऐवजी ते अस्तित्वच नाकारतात. आणि जे हे ईश्वराचे अस्तित्व आपल्यामध्ये आहे किंवा आत्मा हाच ईश्वर आहे, ब्रह्म हाच ईश्वराचा अंश आहे, ब्रह्मांडामध्ये सर्वत्र चराचरात ईश्वर भरून राहिला आहे आणि अहम ब्रह्मास्मी हे जे जी जी माणसं नाकारतात आणि हट्टाने विषयांच्या मागे लागतात त्यांना आत्मज्ञान होऊ शकणार नाही. यथोदकम दुर्गे वृष्टम पर्वतेषु विधावती एवं धर्मान पृथक पश्यस्तान नैवानुद विधावती. एखाद्या उंच शिखरावर पाऊस पडतो आणि वेगवेगळ्या प्रवाहात पाणी वाहू लागते. त्याच्यातूनच झुळझुळ वाहणारे झरे, नद्या, धबधबे आणि डबकीही निर्माण होतात. स्थळ आणि काळ ह्याच्यामुळे एकाच पावसाच्या पाण्यात भेद निर्माण झालेला आहे. आता पाणी एकच होतं पावसाचं, पण ते जिथे पडेल, जिथे जाईल, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते पाण्याला आता वेगवेगळे गुण प्राप्त होतात, भेद निर्माण होतात. त्याचप्रमाणे स्थावर जंगम नाम गुणाप्रमाणे विविधता निर्माण होते. धातू, दगड, माती, पशु, पक्षी, कृमी, कीटक ह्या वेगवेगळ्या वनस्पती निर्माण होतात. फार काय माणसाचंच आपण बघा, एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो. इतकी कोट्यावधी माणसं जगात आहेत, एक माणूस दुसऱ्यासारखा नसतो. तर प्रत्येकामध्ये सत्व, रज आणि तम ह्या गुणांचं जसं प्रमाण असेल त्या प्रमाणामुळे नाना परीची माणसं दिसून येतात. आणि देहबुद्धीमुळे विकार बळावतात. हे न कळल्यामुळे हा जो वरवरचा भेद असतो ते तू मय होतो. आपण दुसऱ्याला वेगळं मानू लागतो. आपण एकच आहोत कारण सर्वांच्या हृदयात एकच आत्मा आहे, ही भावनाच आपल्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि अशी भावना निर्माण झाली नाही की मग माणसं तू मी करतात, माझे मला, तुझे तुला करतात, भांडणं करतात, संतापतात, निराश होतात, दुःखी होतात आणि भेदांना महत्व देतात म्हणून ते स्वतःचा घात करून घेतात. अशा माणसांना आत्मज्ञान होण्यास खूप अवधी, आता आपण किती वेळ लागतो हेही गेल्या पहिल्या भागामध्ये यमराजांनी नचिकेताला सांगितलं आहे. काही दिवस, काही महिने, काही वर्ष, काही तप, काही जन्मही तुम्हाला लागू शकतात. आत्मज्ञान ही इतकी साधी गोष्ट नाही. आता सुचेता मॅडमनी वाचून दाखवलं, त्यांनी वाचलं, त्यांनी 4-5 पुस्तकं वाचली, त्यांनी 4-5 पुस्तकं वाचली, तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकलं, म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान झालं का? नाही. तुम्हाला फक्त त्याचे काय असू शकतं याची थोडीशी कल्पना तुम्हाला आलेली आहे. प्रत्येकाने स्वतःचं आत्मज्ञान मिळवायचं आहे. त्याच्यासाठी विषयापासून दूर राहायचं आहे आणि श्रेयस मार्गाचा वापर करायचा आहे, श्रेयस मार्गावरून चालायचं आहे. आणि सर्व
विषयांचा त्याग करायचा आहे, सर्व प्रलोभनांपासून नचिकेत कसा दूर राहिला तसं सर्व प्रलोभनांपासून दूर राहायचं आहे. ध्यान करणं, मनन, चिंतन, श्रवण, पठण, जे काही सगळ्या ज्ञान मिळवण्याचे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गांचा अवलंब करायचा आहे. तरच मग तुम्हाला आत्मज्ञान मिळण्याची शक्यता निर्माण होईल. मिळेल असं कुठेही म्हटलं नाहीये. हेच ते सगळं. आणि जो मनुष्य किंवा जो बुद्धिमान मनुष्य हे सर्व करतो त्याला आत्मज्ञान एखादा दिवस एकाच दिवशी प्राप्त होऊ शकते. यशोदकम शुद्धे शुद्धमसिक्तम तादृगेव भवती एवं मुनेर्विजानत आत्मा भवती गौतम. परंतु मननशील असा मुनी आयुष्याचा आता पहिल्या ह्याच्यात काय सांगितलंय की देहबुद्धीमुळे विकार बळावतात आणि तू मी जे भेद ज्यांच्या डोक्यात बसलेला असतो ती चिडतात, संतापतात, आणखी भांडतात, निराश होतात, त्यांना काही आत्मज्ञान होणार नाही. तर कोणाला आत्मज्ञान होणार आहे हे पुढच्या श्लोकात म्हटलंय. मननशील असा मुनी आयुष्याचा सर्व बाजूनी विचार करतो, मनातील राग आणि द्वेषाचे विश्लेषण करतो, त्यामुळे निर्माण होणारा अहंकार, निंदा, स्तुती, नास्तिकपणा, संशय, बघा सुखदुःखाचे आघात, चित्ताची चंचलता, या सर्वांवर शास्त्राचा आधार घेऊन शांतपणे विचार करतो. मला वाटते तेच खरे, मी म्हणेन तेच खरे असा हट्ट न धरता संत, शास्त्र, वेद यांच्या वचनांवर जो श्रद्धा ठेवतो आणि त्याचा सांगोपांग विचार करतो, नीतीच्या मार्गाने उपासना करून अंतःकरण शुद्ध करतो, मन प्रसन्न आणि शांत करतो, स्वस्थ संयमी. यमदेव नचिकेताला सांगतायत की तू कसा हो, तू असा वागशील तर तुला आत्मज्ञान मिळेल. स्वस्थ संयमी विरक्त अशा साधकाला आत्मज्ञान मिळते आणि तो मूळ शुद्ध रूपाशी एकरूप होतो. ज्याप्रमाणे वेगवेगळे झालेले पाणी, आपण बघितलं ना पावसाचं पाणी डोंगरावर पडल्यानंतर ते वेगवेगळं होतं, तर वेगवेगळे झालेले पाणी परत पहिल्यासारखे शुद्ध करण्यासाठी उकळून गाळून घ्यायला लागते. त्याचप्रमाणे चित्त साधनेच्या योगाने तुम्हाला शुद्ध करावे लागेल, कारण तुम्ही विषय सुखाचा आस्वाद घेतलेला आहे. तुम्हाला आत्मज्ञान आता प्राप्त करण्याची इच्छा झाली आहे, तर आधी तुम्ही चित्त शुद्धी करायला लागेल. आणि हे नचिकेता मी सांगत आहे ते सर्व तुला कळले म्हणजे आहे. ते दुसरीकडे ठेवू शकतो ना साडी कृपया वगैरे. बंद करा माईक आपला. थांब थांब, मी उचलते. तर उचलू नको. आपलं स्पीकर बंद करा. हे नचिकेता मी सांगत आहे ते सर्व तुला कळले आहे असे मला दिसते आहे. तुझ्यासारखा श्रोता मिळणे कठीण आहे. यावर यमराज सुद्धा नचिकेतावर प्रसन्न झालेत आणि म्हणतायत की तुझ्यासारखा श्रोता मिळणंच कठीण आहे. गुरुला सुद्धा चांगला शिष्य मिळाला की शिकवायला अतिशय आनंद होतो. तसंच यमराजाची अवस्था झालेली आहे की इतका चांगला शिष्य त्याला आजवर मिळालेला नव्हता. त्यामुळे तो म्हणतो तुझ्यासारखा श्रोता दुर्मिळ आहे. यावर नचिकेताने विनयाने म्हटले, अतिशय नम्रपणे म्हटले, आई जेवू घालायला लागली, आई भरवायला लागली की मुलाची भूक वाढतच जाते की नाही, त्याप्रमाणे आपल्या तोंडून हा हितोपदेश करणारे शब्द ऐकाना आणखी ऐकावेसेच वाटत आहे आणि आणखी ऐकत राहावेसे असंच मला वाटत आहे. तेव्हा हे यमराजा तुम्ही मला आणखीन ह्याच्या संबंधी ज्ञान द्या. तेव्हा यमराज म्हणाले, बाळा तू अतिशय भाग्यवान आहेस, चित्त एकाग्र कर आणि ऐक. आता आणखीन पुढे ते सांगणार आहेत. ते आपण काय सांगणार आहेत ते बघूया. इथे प्रथमवल्ली संपली आहे. मी म्हंटल ना हे पुढचा भाग अगदी सोपा आहे. त्याच्यामध्ये सोपा म्हणजे छोटा आहे. त्याच्यामध्ये फक्त आत्मज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःची तयारी कशी करायची आहे हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्या याच्या पुढच्या भागामध्ये सुद्धा नचिकेताने 2 प्रश्न विचारलेले आहेत की हा जो आत्मज्ञान झालेला जो पुरुष आहे तो कसा ओळखायचा, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की आत्मज्ञानी, ज्याला आत्मज्ञान झालेले आहे असा पुरुष जेव्हा देह सोडून जातो तेव्हा त्याचे काय होते. तर ह्या 2 प्रश्नांचं उत्तर आता पुढच्या भागामध्ये यमराज नचिकेताला देणार आहेत. ते आपण उद्यापासून बघूया. कोणाला विचारायचं